ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वगा सुबटा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष दारोदास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी हा सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह त्यात प्रथम दिनी प्रवचन रूपी सेवा आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। खरं पाहायला गेलं तर हा जो आपला असणारा सप्ताह आहे तो पहिले चालू होता आपल्या गावामध्ये, परंतु मध्यंतरी थोडंसं आवरण आलेलं होतं आणि मागच्या वर्षी आपल्या मंडळाने निर्णय घेतला की आपण थोडंसं हे आवरण दूर करू आणि आपल्या गावचा असणारा ग्रामदैवत हनुमंतराया या हनुमंतरायाचा जो जन्मोत्सव आहे तो आपण साजरा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। आणि आपली एक बघा आपल्या ह्या 2-4 गावाची एक परंपरा आहे की ह्या गावचा सप्ताह झाला की दुसऱ्या गावचा सुरू होतो, त्यानंतर त्या गावचं संपलं की ह्या गावचं सुरू होतं, अशा ह्या 4-5 गावाची आपली एक साखळी होती। मध्यंतरी ती साखळी थोडीशी तुटल्या गेली होती, परंतु मागच्या वर्षी गावातल्या मंडळांनी तरुण मंडळांनी थोडासा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांच्या आशीर्वादानं आपण हा 5 दिवसाचा असणारा सप्ताह सुरू केला आहे। खरं तर हे प्रवचन नाहीये महाराज, हे काही प्रवचन नाहीये, मी आपल्याच गावातील आपल्यातलीच एक आहे म्हणून मंडळाने एक काम मला या ठिकाणी दिलेलं आहे आणि थोडक्यात एक 10-15 मिनिटांमध्ये आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तसं पाहायला गेलं तर बघा आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा आपण मागच्या वर्षी 3 दिवसाचा कार्यक्रम केला होता। आपल्याच गावातील असणारी एक कन्या हरिभक्तपरा रेणुकाताई गवळी यांच्या कीर्तनाने मागच्या वर्षी आपण सुरू केलं होतं आणि 3 दिवसाचा असणारा तो कार्यक्रम या वर्षी आपण 5 दिवसावर आणलेला आहे। आपल्याकडे दैनंदिन कार्यक्रम जे आहे ते नित्यनेमाप्रमाणे सकाळी सुंदर असा आपल्या गावातील महिला मंडळी काकडा घेतील, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, त्यानंतर प्रवचन, हरिपाठ आणि 5 दिवस आपल्या गावामध्ये सुंदर अशा प्रकारचे 5 कीर्तन होणार आहेत। त्यामध्ये आज आपल्याला ठाऊक असेल आपल्याच गावातील आपले असणारे गुरुवर्य गुरुबंधू आपले श्रद्धास्थान हरिभक्तपरायण बालेकराव महाराज वीर यांचं संध्याकाळी कीर्तन होईल। उद्या किरण महाराज गाडेकर, तसंच परवा दिवशी आपले गुरुबंधू गुरुवर्य हरिभक्तपरायण धनराज महाराज पाटील यांचं कीर्तन होईल। त्यानंतर संचिताई पाटील महापारी आणि काल्याच्या कीर्तनामध्ये थोडासा बदल आपण यावर्षी केलेला आहे। थोडंसं काही अपरिहार्य घटना घडल्यामुळे त्या महाराजांना येणं शक्य नाहीये, म्हणून त्या जागी आपण एक नवीन महाराज या ठिकाणी त्यांना आपण सांगितलेलं आहे ते आपले येतील आणि या ठिकाणी कार्यक्रम करतील। बघा कार्यक्रम हा जो आपल्याला करायचा आहे हा धार्मिक कार्यक्रम आहे, आपलाच कार्यक्रम आहे, सगळ्यांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मी काही मुद्द्यांवरती खरं तर बोलणार आहे। खरं तर प्रवचन करणं किंवा तुम्हाला काहीतरी ब्रह्मज्ञान सांगणं हा या मागचा उद्देश नाही, कारण की मी तुमच्यातलंच असल्यामुळं मी काही तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगू शकणार नाही, परंतु प्रवचनाचा एक नियम असतो की आपण एक ओवी घ्यावी, त्याच्यावरती थोडंसं विवेचन करावं। या न्यायाने खरं तर मी ओवी घेतली आहे, परंतु यामध्ये फक्त आपल्याला काही मुद्द्यांवरती बोलायचं आहे। बघा सर्वात पहिला मुद्दा जो असा आहे की बघा सगळ्यात पहिला मुद्दा हा राजकारणाचा आहे। आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की ठिकठिकाणी राजकारण चालतं, तर माझी सर्वांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं गावातील कुठल्याही व्यक्तीने या धर्म कार्यामध्ये राजकारण हे आणता कामा नये, कारण हे कार्य काय आपलं
कोणाचं एकट्याचं नाही, आपल्या म्हणजे कोणाचं वैयक्तिक कार्य हे नसून हे कार्य सर्वांचं आहे, धर्माचं कार्य आहे. आणि म्हणून संत सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्याची करणे काम बीज वाढवावे नाम. खरं तर आजकाल आपण बघतो की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन इथपर्यंत ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की याचं पालन होतंय, परंतु ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून धर्माच्या पालनाबरोबर पाखंड खंडन करण्याबरोबरच आपल्याला बीज नाम सुद्धा वाढवायचं आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं राजकीय वळण राजकारण या आपल्या कार्यक्रमाला लागता कामा नये. बघा आपापसामध्ये आपल्यामध्ये खूप काही मतभेद असतीलही, ते फक्त राजकारणापुरते किंवा गावाच्या थोड्याशा त्या ठिकाणीच ठेवा. त्याला कुठल्याही प्रकारचे वळण या द्या नका. कोण काय करतं, कोण कुठे जातो, काय करतो याला काही महत्व नाही. अमुक व्यक्ती अमुक ठिकाणी काम करतो, तमुक व्यक्ती तमुक ठिकाणी काम करतो, या गोष्टीला महत्व न देता आपल्या गावामधला कार्यक्रम आपल्या धर्माचा कार्यक्रम आहे हा उद्देश ठेवून खरं तर हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. बघा, त्यानंतर हा कार्यक्रम काही कुठल्या नेता मोठा करण्यासाठी नाही, कुठल्या नेत्याची नेतागिरी चमकवण्यासाठी खरं तर हा कार्यक्रम नाही. बघा, कोणी जर आपल्याकडे स्वतःहून आलं तर त्याचा आदर सत्कार मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे, एक मंडळ म्हणून किंवा गावकरी म्हणून. परंतु कुठल्याही प्रकारचं राजकीय व्यासपीठ मला वाटतं हे नाही. म्हणून त्याच्यावरती खरं तर आपण थोडासा विचार करायला हवा. बघा, इतर कुठल्याही धर्मामध्ये ही गोष्ट तुम्ही अनुभवली असेल, पाहिली असेल, इतर कुठल्याही धर्मामध्ये पंथामध्ये त्यांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकारण ही गोष्ट नसते. कारण त्यांच्यासाठी धर्म धर्म आहे आणि राजकारण राजकारण आहे. म्हणून धर्म हे धार्मिक कार्य आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. तसंच बघा की मान पाण्याची आपल्याला या ठिकाणी अपेक्षा आपण करू नये. बघा की बऱ्याच वेळा असं होतं की आपण बघतो की कुठे एखाद्या लग्न कार्यासाठी गेलो, कुठे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मानपानाची जशी अपेक्षा असते त्याच पद्धतीची मानपानाची अपेक्षा बऱ्याच वेळा काय होतं की या धर्मकार्यात सुद्धा लोकांकडून असते. लोकांना असं वाटतं की आम्हाला मान मिळावा, आम्हाला मान द्या. परंतु संत सांगतात, वीर महाराज खूप वेळा मी त्यांच्यासोबत कीर्तनाला गेलो त्यावेळेसही त्यांनी सांगितलेलं आहे की अन्न धन मान हे तो प्रारब्ध आधीन. बघा, हा सगळा प्रारब्धाचा विषय. कोणाला कमी मान मिळेल, कोणाला जास्त मान मिळेल, कोणाला कधी अन्न मिळेलही, कोणाला अन्न मिळणारही नाही. म्हणून हा जो अन्न धन मान आहे हा सर्व प्रारब्धाचा विषय आहे. म्हणून आपल्या प्रारब्धानेच त्या गोष्टीला घ्या. म्हणून कुठल्याही प्रकारच्या मानाची अपेक्षा या ठिकाणी करू नका. बऱ्याच वेळा असं होतं की गावचा कार्यक्रम आहे, गावातल्या तरुण मंडळाने कार्यक्रम आयोजित केलाय आणि आम्हाला सांगितलेलं नाही किंवा आम्हाला बोलावलेलं नाही, या प्रकारची अपेक्षा असते. बघा, मी काय येणार नाही, मला बोलावलं नाही, मला सांगितलं नाही. बघा, बाबा नेहमी सांगायचे की आपल्याला 3 ठिकाणं अशी आहेत की कुठे जावे आणि कुठे जाऊ नये, या आशयाचे 3 ठिकाणं बाबा नेहमी सांगायचे. आपल्याला आठवत असेल, बाबा सांगायचे तेव्हा माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी जर तुम्हाला बोलावलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी येऊ नये. कारण बघा, जर माझ्या मुलीचं लग्न असेल आणि मी तुम्हाला बोलावलं नाही तर कदाचित त्या ठिकाणी तुमचा अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून त्या ठिकाणी बोलावलं तरच जावं, असा त्याचा नियम आहे. त्यानंतर बाबा सांगायचे, बघा काही ठिकाण असे आहेत की तिथे बोलावलं तरी जाऊ नये. बघा, गावामधले 4 सुज्ञ मंडळी पारावरती बसलेले आहेत. बघा, ठीक आहे, 4 सुज्ञ मंडळी गावातले पारावरती बसले. गावातले एक सर्वसामान्य तरुण चाललाय, त्यांनी म्हणायचं माऊली या, त्या ठिकाणी जाऊ नये. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं हित होणार नाही तर अहितच होणार आहे. म्हणून ते असं ठिकाण आहे की तिथं बोलावलं तरी जाऊ नये. आणि मात्र एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला नाही बोलावलं तरी गेल्याशिवाय राहू नये. आणि ते ठिकाण म्हणजे आपलं हे धर्म कार्य, हा मंडप, हा सभा मंडप हे असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी नाही बोलावलं, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मान सन्मान मिळेल हे काय सांगता येणार नाही मला, परंतु तुमचं हित नक्की होईल. कारण की हे हित करून घेण्याचं साधन आहे
संत सांगतात की आपुल्या येतात वास्य जागता धन्य माता पिता तयाचे. आणि म्हणून खरं तर आपलं हित साधून घेण्यासाठी या ठिकाणी न बोलावलं किंवा बोलावलं नाही तरी आपण यायला हवं. हे आपलं कार्य आहे, आपल्यासाठीच हे कार्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपण यायलाच पाहिजे. बघा यानंतर मला एक मुद्दा म्हणून आपल्याला सर्व गावकऱ्यांना सांगायचंय, जरी कार्यक्रम तरुण मंडळाने उभा केला असेल तरीही हा थोरा मोठ्यांच्या आशीर्वादावरच कार्यक्रम आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणाचाही आम्हाला तिरस्कार करायचा नाही. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाहीये. तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती असल्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्य नाहीये. आणि म्हणून मंडळाने काही दिशा निर्देश, काही उद्देश या भविष्य काळासाठी आपल्या या गावासाठी, आपल्या या मंडळासाठी ठरवले आहेत. आणि त्यामधला प्रथम उद्देश हा आहे. बघा आता आपल्याकडे कार्यक्रम सुरू झालाय. आजपासून आपल्याकडे 5 दिवस वेगवेगळे मंडळी, पाहुणे रावळे, महाराज मंडळी, कीर्तनकार, वारकरी, त्यानंतर विनयकरी भरपूर लोक येणार आहेत. बघा म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव हा आपला एक नियम आहे. बघा आणि त्या अतिथी देवो भव या युक्तीला धरून खरं तर येणाऱ्या प्रत्येकाचा, तो कोणी असो, बघा तो वारकरी असो, विनेकरी असो, भजनी मंडळातला असो, कोणी असो, पाहुणा असो, त्याचा आदर हा आपल्या मंडळाकडून नक्कीच व्हायला हवा. बघा बऱ्याच वेळा आपल्या हे निदर्शनास आलेलं आहे की आजकाल तरुण मंडळी हे जुन्या वारकरी, विनेकरी यांची चर्चा करतात. बघा हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणून खरं तर ह्या गोष्टीवरती आपल्याला विचार करायचा आहे. गावात येणारा माणूस त्याला प्रेमाने वागवणं, त्याला आदर मिळणं, त्याला आदर देणं, त्याच्याशी सद्भावनेने वागणं, खरं तर हे मंडळाने या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. कोणी असो, बघा त्याच्या कर्माकडे आपल्याला बघायचं नाही, तो कोणी असो, परंतु त्याचा मान सन्मान आदर आपल्याकडून व्हायला हवा. म्हणून ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला गावामध्ये एकात्मता आणि बंधुभाव टिकवायचा आहे. बघा कारण आपलं गाव हे काही विविध समाजाचं, विविध जातीचं आणि विविध विचारांच्या लोकांचं गाव आहे. बरोबर महाराज? आणि म्हणून आपल्याला गावामध्ये एकात्मता आणि बंधुभाव टिकवणं फार गरजेचं आहे. कारण आपण एकमेकाच्या आस्थेचा, एकमेकाच्या श्रद्धेचा आपण खरं आदर केला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी एकात्मतेने आणि बंधुभावाने गावामध्ये राहण्याची फार गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे की एक फार सुंदर गीत आहे. बघा की धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. बघा खरं तर एकात्मता आणि बंधुभाव आपल्याला टिकवला पाहिजे. म्हणून आपण एकमेकाचा आदर करायला हवा, एकमेकाच्या सणाचा आदर करायला हवा. कुठल्याही प्रकारचा मंदिर परिसर असो किंवा इतर कुठलाही परिसर असो, आपण त्या परिसराची स्वच्छता, त्या परिसराची पवित्रता ही राखायला हवी. म्हणून सर्व हा हे काय फक्त आपल्यासाठी नाही, हे गाव सर्व गावकऱ्यांसाठी आहे. आपण हा एकात्मता आणि बंधुभाव टिकूया आणि एकमेकाच्या पवित्र स्थळाचा, एकमेकाच्या आस्थेचा, श्रद्धेचा आपण खरं तर आदर करूया. बघा यानंतर आपल्याला गावासाठी म्हणून पर्यावरणाचाही विचार आपल्याला खरं तर करावा लागेल. बघा आजकाल आपण बघतोय की तापमान किती प्रचंड वाढत चाललंय. आणि म्हणून आपल्याला गावाच्या पर्यावरणाचा काहीतरी विचार आपण या ठिकाणी करू शकतो. त्यासाठी आपण गावामध्ये वृक्ष लावू शकतो, गावामध्ये वृक्ष संगोपन करू शकतो. कारण संतांनी पण सांगितलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी ही स्वस्वरे आळविती. आणि म्हणून त्याही पर्यावरणाचा आपण या ठिकाणी नक्कीच विचार करू. आणि बघा अजून एक मंडळाच्या संकल्पनेतून म्हणा किंवा मंडळाच्या प्रयत्नातून आपण गावामध्ये व्यसनमुक्तता कशी होईल याच्यावरही भर देऊ. आणि त्याही पेक्षा की नवीन आपल्याकडे जी पिढी तयार होतीये नवीन, त्यांना व्यसनापासून आपण दूर कसं ठेवू शकतो याचाही आपण खरं तर विचार करू. त्यासाठी आपण असे काही व्यक्ती गावात आणू शकतो का की जेणेकरून आपल्या गावचं प्रबोधन होईल
गावाचा थोडासा याबद्दल हे होईल आणि म्हणून व्यसनमुक्ततेकडे पण आपल्या गावाने लक्ष द्यायला हवं. त्यानंतर खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा याच्यामध्ये मंडळाचा एक शेवटचा उद्देश मी या मार्फत सांगू इच्छितो की गावामध्ये भजनी मंडळ तयार होण्याची फार गरज आहे बघा. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे महिला भजनी मंडळ आहे, त्या सुंदरप्रमाणे आपल्याकडे काकडा घेतात, त्या हरिपाठही करतात. परंतु बघा एक लोप पावत चाललेली कला आपल्याकडे आहे बघा. कारण की पहिले आपल्याला आठवतंय की एक 5-10 वर्षापूर्वी गावात भरपूर भजनी असायची. आज आपल्या 3-4 गावामध्ये मिळून बोटावर मोजण्याची भजनी आहेत आणि म्हणून भजनी मंडळ गावामध्ये तयार होणं फार गरजेचं आहे. महाराज आपल्याला माहिती आहे की आपण जुन्या जुन्या काळी भजनात जायचो, काय सुंदर सुंदर चाली असायच्या, काय सुंदर सुंदर ते भजन असायचे बघा. आज सकाळीच या ठिकाणी ते आपले अशोक मामांनी एक सुंदर असा अभंग म्हणला बघा की तुझ्यासाठी मोडीला संसार, सोडिले घरदार, उशीर लावियेला, कारे देवा उशीर लावियेला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. बघा किती सुंदर चालीमध्ये आपण त्या ठिकाणी हे भजन व्हायचं बघा. त्यानंतर जुन्या चाली राहायच्या बघा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर. बघा किती सुंदर सुंदर चाली राहायच्या. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयाशी सादर व्हावे. बघा सुंदर अशा चाली त्या काळी राहायच्या. 4-4 वाजेपर्यंत भजन चालायचं गावामध्ये आणि 4 वाजता गवळणी सुरू व्हायच्या. काय गवळणी राहायच्या, काय ती चाल राहायची. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, निघुनी गेल्या गवळणी साऱ्या, मथुरेच्या बाजाराला. बघा सुंदर चालीमध्ये त्या काही भजन व्हायचं. आणि म्हणून हे तरुण भजनी मंडळ आणि त्याचप्रमाणे आपले जे नवीन तरुण लहान लहान जे मुलं आहेत गावातली, जे अगदी छोटे आहेत बघा, 2रीला असतील 3रीला असतील, कारण आपल्याकडे बघून ते खरं तर याच्याकडे वळतील असं आपण नक्कीच. कारण की मला आठवते महाराज, मी 3रीला किंवा 2रीला असेल त्यावेळेस आपल्या गावात नवरात्र सप्ताह व्हायचा. तर त्या सप्ताहात बघून खरं तर आम्हाला भजनाची आवड लागली होती आणि ती आवड आजपर्यंत जिवंत आहे. कारण त्या वयात लागलेली आवड ही काही जात नाही. आज आम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जरी असलो तरी पण भजनाची आवड मात्र टिकून आहे. आणि म्हणून गावामध्ये भजनी मंडळ तयार होणं नवीन. कारण बघा भजन म्हणजे संगीत आहे बघा. बाबा नेहमी सांगायचे, बाबा म्हणायचे संगीत एक शक्ती है ईश्वर की, हर स्वर में बसा है राम, रागी जब राग सुनावे तो रोगी को मिले आराम. बघा अगदी सुंदर पद्धतीने आपल्या गावामध्ये भजन हे व्हायला हवं अशी मंडळाची अपेक्षा आहे. आणि त्या दिशेने खरं तर मंडळ या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये पाऊल उचलणार आहे. म्हणून बघा संगीत हे आपल्याला जिवंत ठेवायचे. कारण की संगीत हे भावाने आपल्याला गायचंय. आपल्याला माहिती सांगतात की भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि म्हणून बाबा खूप सुंदर सांगायचे बघा. बाबांचा आपल्याला या बाबतीत खूप मार्गदर्शन द्यायचं. बाबांचं संगीतावर खूप प्रेम होतं आणि खरं तर आपल्या गावाचं भाग्य मानावं लागेल की आपल्याला या गावाला बाबांचा वारसा लाभलेला आहे. कारण बघा तुम्ही काहीही करा, कुठे जा, परंतु त्या गोष्टीपासून आपण दूर जाऊ शकत नाही, हे तितकं सत्य आहे. म्हणून
बाबांचा आपल्याला खूप मोठा वारसा या ठिकाणी लाभलेला आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं मंडळाच्या मदतीनं आपण गावामध्ये मंदिर स्थापन केलंय बाबांचं. बाबांचं मंदिर हे आपल्यासाठी अधिष्ठान बनलेलं आहे. कोणाला पटवा का न पटो, पण हे खूप मोठं अधिष्ठान आपल्या गावासाठी बनलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्ही दूरदूरच्या गावी जा आणि तुम्हाला ही गोष्ट अनुभवायला मिळेल की ते किती मोठं अधिष्ठान आपल्याला बनलेलं आहे. आपल्या गावात आपल्याला त्याचं महत्व कदाचित इतकं वाटणार नाही, परंतु खूप मोठं अधिष्ठान आपल्या गावामध्ये बाबांच्या लोकांनी बनलेलं आहे. आणि बाबा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबा काम देऊन काय होते. खूप खूप प्रेमळ महात्मा. बाबा दरवर्षी आपल्या शिवरात्रीला अभंग घ्यायचे बघा. तुम्ही विश्वनाथ दीन रंगमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भरारी. माझे मागणे ते किती, मी तव अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. तुका म्हणे मज आठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. बघा, बाबा आपल्याला विश्वनाथ म्हणायचे बघा. बाबा म्हणायचे तुम्ही विश्वनाथ, ते आपल्याला विश्वनाथ म्हणायचे बघा. परंतु आपल्याला माहिती की खरोखर बाबा हे विश्वनाथ होते. खूप खूप प्रेमळ महात्मा. खूप त्या महात्म्याने आपल्याला जीव लावला. काय देऊ त्यासे व्हावे उत्तराई, ठेविता हा पावी जीव थोडा. किंवा संत सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अशा त्या महात्म्याने खूप प्रेम दिलं. आणि बघा, आपण खूप मोठ्या महात्म्याचा बदल झालेला आहे. हे अगर तुम्हाला पटो अगर न पटो, कोणाला किती पटेल कोणाला पटणार नाही, हा विषय वेगळा आहे. परंतु आपण इतक्या मोठ्या महात्म्याचा बदल झालेला आहे. कशा महात्म्याचा बदल झालेला आहे मंडळी? ऐशियाचा पदर धरा, जेने देव येईल घरा, जेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, संत साधू ऋषी मुनी. ऐसे पदराचे धनी. बघा, संत पात्राचे धनी होते बघा. खूप मोठ्या साधूचा आपण खरं तर पदर झालेला आहे. या गोष्टीचा आपल्याला खरं तर विसर पडू नये. आणि म्हणून त्या असणाऱ्या दयाळू साधूने आपल्याला ते मार्ग दावून गेलेले आहेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. खूप खूप प्रेमळ महात्मा, खूप जिव्हाळ्याचा महात्मा. किती प्रेमळ, किती प्रेमळ, किती जीव लावावा. आईवडील काय जीव लावतील आपल्याला, एवढा जीव त्या माऊलींनी लावलेला आहे. बघा, संत महान सांगतात, वीर महाराज बऱ्याच ठिकाणी हे म्हणत असतात की तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ. चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ. चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ. तू माऊली हुनी मयाळ. बघा, कल्लोळ प्रेमाचा. बघा, माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ आणि पाण्याहुनी पातळ असणारा तो महात्मा जवळजवळ 15 वर्ष आपल्या गावामध्ये तो महात्मा राहिलेला होता. आणि बघा, जसं श्रीखंड्याने नाथबाबांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं, त्या पद्धतीनं बाबांनी आपल्या गावामध्ये हा परमार्थ रुजवलेला आहे. बघा, सामान्य गोष्ट नाही, सामान्य समजू नका. सर्वांना विनंती आहे, एवढी सामान्य गोष्ट ती नव्हती. आणि बाबा सर्वांचे होते बघा. आणि हा एक भ्रम आपल्याला खरं तर काढावा लागेल की बाबा हे काय आमचे, बाबा तुमचे, बाबा सर्वांचे होते. कारण जे साधक होते बाबा त्यांचेही होते. आज तुम्ही कदाचित जे साधक नसतील त्यांना परमार्थाबद्दल 19-20 वाटत असेल, परंतु बाबांबद्दल कुणाला अनादर नव्हता. सर्वांच्या मनात बाबांचं स्थान हे खूप उच्च प्रतीचं होतं. सर्वांना बाबांविषयी आस्था होती. म्हणून खूप अशा विशाल हृदयाचा, खूप मोठ्या हृदयाचा तो महात्मा होता. हे विश्वची माझी घर, या अध्यायाच्या आपण ज्या अध्यायातली उभी घेतलेली आहे त्या अध्यायातल्या पहिल्याच क्रमांकाची उभी आहे की हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर मीच झाला. खूप विशाल हृदयाचा हा असणारा महात्मा. खरं तर हा महात्मा व्यवहारी होता. काय
तुम्हाला पटणार नाही. आपणही व्यवहारी आहोत. आपण कदाचित आपण जमिनीचे व्यवहारी आहोत, आपण पैशाचे व्यवहारी आहोत, आपण इतर सांसारिक लौकिक गोष्टीचे व्यवहारी आहोत. परंतु तो महात्मा सुखाचा व्यवहारी होता. काय सुखाचा? सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. बघा त्या महात्म्याने खरं तर सुखाचा व्यवहार केला, आपल्या गावामध्ये येऊन सुखाचा व्यवहार केला आणि सुखलाभ झाला. आणि म्हणून खूप मोठ्या हृदयाचा असणारा महात्मा प्रेममूर्ती खरं तर ते होते. आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला हे असणारं प्रेम आपल्याला टिकवायचं. गावामध्ये आपल्याला एकमेकाशी प्रेमाने बोलायचं. बघा नाही बोलता आलं तरी चालेल. एखाद्याला तुम्हाला वाटतंय की नाही आता मला या माणसाशी प्रेमाने नाही बोलायचं तरी चालेल, परंतु त्याच्या अंतःकरणाला तडा जाईल किंवा त्याला दुःख होईल अशा पद्धतीचं आपण एकमेकाशी बोलू नये. म्हणून ही जी बाबांनी आपल्याला हे प्रेम करायचं शिकवलं एकमेकावरती. प्रेम म्हणजे भावाभावातील असेल, आपल्या गावागावातील असेल, आपल्या शेजाऱ्याचा असेल, आपल्या गावातील व्यक्ती असेल, सर्वांशी आपल्याला प्रेमाने वागायचे. सर्व आपले आहेत, सर्वांशी आपल्याला प्रेमच टिकवायचं. आणि म्हणून खर तर कुठल्याही प्रकारचं मन दुखवलं जाईल किंवा एखाद्याच्या भावनेला तडे जातील अशा पद्धतीचं आपल्याला बोलायचं नाहीये. त्या माध्यमातून फक्त प्रेमानेच बोलायचे. नाही बोलता आला तरी चालेल, शांत राहायचे, परंतु अंतःकरणाला तडे जाईल अशा प्रकारे बाबा नेहमी सांगायचे. बघा जर आपण समोरचं अंतःकरण दुखवलं तर आपला 50% परमार्थ हा रिटर्न येत असतो. आपण जेवढा परमार्थ केलाय ना, तुम्ही आयुष्यभर परमार्थ केलाय, त्यानंतर जर आपण एखाद्याच्या अंतःकरणाला तडा दिला तर तो आपला 50% परमार्थ हा रिटर्न आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रेमाने एकमेकाशी वागायचं. कारण की संतही सांगतात की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून भक्ती प्रेमाशिवाय म्हणजे ज्ञानही नकोय. शासन सांगतात देवा जर मला ज्ञान देशील तर आधी भक्ती आणि प्रेम दे, मगच ज्ञान दे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रेम टिकवायचंय आणि मग भक्ती करायची. आधी प्रेम टिकवायचं आणि मग भक्ती करायची. आणि भक्ती आपल्याला माहिती संत सांगतात भक्ती करायची. बघा भक्ती करण्यासाठी आपल्याला साधन दिले पाहिजे. साधन म्हणजे संत सांगतात की आपलं शरीर हे आपलं साधन आहे. आणि जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच खरं तर आपण भक्ती करू शकतो हे आपल्याला ठाऊक आहे. कारण आपण आता बघितलंय काही 1-2 महिन्यापूर्वी आपल्यातीलच काही प्रियजन बघा आपल्याला सोडून गेले. बघा कारण आज या ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये नक्कीच आपल्याला त्यांची उणीव भासते. असेच कुठेतरी कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी कदाचित टोपी घालून बसले असते. त्या ठिकाणी टोपी घातल्यानंतर त्यांच्या हातामध्ये वही असती, त्यांच्या हातामध्ये पिशवी असते पैशाची. अशा असणारे आमचे मामाश्री आणि आपल्या सर्वांचेच लाडके असणारे ते आपल्याला आज नाही. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या शरीराला एक किंमत आहे. आणि आज जिथं असतील बाबा सांगायचे ते जिथं असतील ते भगवान तो त्यांच्या आत्म्याला शांती देऊ. परंतु या माध्यमातून एकच सांगणं आहे त्यांच्या पाठीमागे आपल्याला शरीर हे साधन किती महत्वाचं आहे. खर तर या गोष्टीवरती आपल्याला विचार करावा लागेल. त्यांचा आणि आपला संघ इथपर्यंतच होता. भगवंताची कदाचित तीच इच्छा होती, येतवरी होता संघ अंगी अंग लपवले. कारण कदाचित त्यांचा आणि आपला संघ इथपर्यंतच होता. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती. आपल्या अंगणात उतरणारे पक्षी आज आपल्या अंगणात नाहीयेत. या गोष्टीची उणीव आपल्या सर्वांनाच आणि विशेष करून आमच्या परिवारावरती राहीलच. परंतु शरीर हे साधन आहे या गोष्टीवरती संतांनी खूप बारकाईने यावरती विचार करायला आपल्याला लावलेला आहे. बघा आणि म्हणून या साधनाचा आपल्याला उपयोग करून आपल्याला रंगामध्ये रंगायचंय. भक्तीच्या रंगामध्ये आपल्याला रंगायचंय. कारण की संत सांगतात रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय बुडलाशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे.
करीसी अभिलाष मने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे. बघा काही सांगता येत नाही आपल्या आयुष्यामध्ये कोणता दिवस कसा येईल, काय प्रसंग आपल्यावरती ओढवला जाईल, कोण दिवस येईल कायचा नाही देवाचा भरवसा. म्हणून आपल्याला आपण आताच बघितलं असेल काल परवाचीच घटना आहे. आपल्या या ठिकाणी ज्यांचं कालच कीर्तन होतं असे असणारे हरिभक्त परायण श्री हरी महाराज पुरी भगवंताने त्यांच्यावर खूप वाईट प्रसंग आणलाय. त्यांच्या पत्नी आणि असणारा मुलगा यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला त्या अपघातामध्ये. भगवंत त्यांच्या आत्म्यात चिर शांती देवो. बघा पूर्ण दिवस येईल कैसा, म्हणून याचा विचार आपल्याला खरोखर करावा लागेल आणि भक्ती मार्ग करावा लागेल. पूर्ण दिवस येईल कैसा नाही देवाचा भरोसा. त्यांना वाटलंही नसेल, कदाचित कीर्तनात होते महाराज, कीर्तनात असताना त्यांना फोन आला की अशा अशा प्रकारची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि आपल्याला त्यामुळे आपल्या कार्यक्रमाचं नियोजनही बदलण्याची वेळ आपल्याला आली. खरं तर आपण दुसऱ्याच कीर्तन या ठिकाणी घेतलेलं आहे दुसऱ्या महाराजांचं. म्हणून आपल्याला या रंगामध्ये रंगायचंय महाराज. या रंगामध्ये रंगून खरं तर आपल्याला भक्ती करायची आणि ही भक्ती करण्याचा अट्टहास आपल्याला रोज करायचा. बघा भक्तीचा अट्टहास करावा लागतो, कारण भक्ती म्हणजे वरवरचा अंग नाही, भक्ती म्हणजे अंतःकरणाचा विषय आहे. आणि ही भक्ती करण्याचा अट्टहास आपण रोज करायचा. का अट्टहास करायचा? कारण आपल्याला जिथपर्यंत जायचंय, ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना जायचंय, आपल्या इथे बसणाऱ्या प्रत्येकालाच तिकडे जायचंय. बघा त्या व्यक्तीचा शेवटचा दिवस खरं तर गोड होण्यासाठी आपल्याला या भक्तीचा अट्टहास करायचा आहे. संत सांगतात याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, कुंटलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. बघा खरं तर निश्चिंतीने विसावा पावण्यासाठी म्हणून आपल्याला हा अट्टहास रोज करायचा. बघा 5 दिवस सप्ताह आहे, 5 दिवस भक्ती आहे, 5 दिवस वातावरण आहे, म्हणून हा 5 दिवसाचा विषय नाही, तर हा रोजचा विषय आहे. मंडळी रोज आपल्याला या गोष्टीचा अट्टहास करायचा आहे की आपला शेवटचा दिवस गुरु व्हावा. संतांनी रोज याचा अट्टहास केला, त्यांना माहित होतं की आपला शेवट काय होणार आहे, म्हणून तो शेवट गोड व्हावा यासाठी त्यांनी अट्टहास केला. आणि निश्चिंतीला खरोखर आपले संत पावले. आपल्यालाही खरोखर त्याच मार्गाने जाऊन निश्चिंतीने पावायचं. आणि म्हणून खरं तर माऊली सांगतात की जो मज होय अनन्य शरण. बघा म्हणून माऊली सांगतात की आपल्याला हा अट्टहास रोज करायचा आणि त्यासाठी आपल्याला खरं तर शरण जावं लागेल. आणि शरण जात असताना भगवंताला संतांना शरण जात असताना आपल्याला अनन्य भावाने शरण जायचं. कारण अनन्य भाव म्हणजे समर्पित भाव, निष्ठावान असणारा समर्पित भाव. तो काय असा आयरा गैरा भाव नाही, तो खूप निष्ठावान भाव असायला हवा. कारण की अनन्य भावाने कोण शरण गेलं? बघा आपले संत खरं तर अनन्य भावाने शरण गेले. आपल्याला माहिती की संत निळोबारा हे अनन्य भावाने शरण जातात. संत एकनाथ महाराज बघा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्यांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंती त्यांचे पाय, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. या संत निळोबर आहे. संत एकनाथ महाराज अनन्य भावाने शरण गेले. तसं आपल्याला अनन्य भावाने शरण
शरण कोण जातो बघा, आपण सगळे शरण जातो. आपल्याला माहिती, आपण रोज म्हणतो शरण शरण एकनाथा. संतही शरण गेले बघा. पण संत कोणाला शरण गेले? संत पहिले भगवंताला शरण गेले. शरण शरण आपण म्हणता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सोबता. बघा, संत हे भगवंताला शरण गेले महाराज. संत हे संतांना शरण गेले. बघा, संत शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा. बघा, संत हे संतांना शरण गेले. तर नवे नवे संत हे कुळदेवीला पण शरण गेले. आपल्याला माहिती की कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बर्वे झाले शरण गेलो, उगविलो संकटे. महाराज, या विषयावरती खूप छान चिंतन महाराजांनी एका ठिकाणी मांडलं होतं, म्हणून ते आठवलं मला की कुळीची ही कुळदेवी. आपण सायकल माऊलींच्या गावामध्ये या विषयावर खूप छान चिंतन महाराजांनी केलं होतं. मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. मला आठवतंय की आपण कुळदेवीला सुद्धा आपल्याला शरण द्यायचं. म्हणून कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बर्वे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. बघा, म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात की जो मज होय आनंद शरण. अनन्य आणि शरण आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर संत सांगतात की त्याचे निवारीन मी जन्म मरण. जन्म मरण निवारण्याचा विषय संतांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. कारण जन्म मरण या विषयावर संतांनी खूप बारीक चिंतन मांडलेलं आहे. आणि जन्म मरण निवारण करण्याची फार गरज आहे. का गरज आहे? आपल्याला माहिती, मदालसा प्रकरणामध्ये काय सांगते मदालसा? आपण वाचला असेल, भजनी मंडळी वाचला असेल. काय बघा, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बाधा, मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, परिये मदालसा, सोहम तो गोरे बाळा. महाराजांचा तो विषय आहे. महाराज हा या विषयात खूप छान चिंतन मांडतात. मी खूप वेळा त्यांचं कीर्तन गेला असताना ह्या विषयावर ऐकलेला आहे. या विषयावर आज रात्री महाराज आपल्याला विषय सांगतीलच, अशी आपण सर्व त्यांची अपेक्षा करू. जन्म मरणाविषयी महाराज नक्कीच आपल्याला सांगतील. मदालसा प्रकरणावरती महाराज सांगतील. म्हणून बघा, हा देह नाशवंत खरं तर संतांनी सांगितलंय. मलमूत्राचा तो बांधा आहे. त्यानंतर हे चर्म आहे बघा, आपलं चर्म घातलंय, आपल्यावरती कातड आहे. खूप असा विचित्र प्रकारचा देह खरं तर संतांनी सांगितला. आणि म्हणून या जन्म मरणाच्या ज्या यातना आहेत बघा, 84 लक्ष योनी फिरून आपण या जन्म मरणाच्या यातनेमध्ये फसलेलो आहोत. आणि खरं तर संत सांगतात की जो मज होय आनंद शरण, त्याचे निवारी नवी जन्म मरण. बघा, खरं तर अशा अनन्य भक्ती भावाने जो कोणी मला शरण येईल, त्याला मी त्याचं खरं मी जन्म निवारण करील. आयशा शरणांगता शरण. बघा, संत सांगतात आयशा शरणांगता शरण. शरणांगत कोण आहे? बघा, शरणांगत म्हणजे आपण आहोत. आपण सगळे शरणांगत आहोत. नवे नवे अर्जुन हा देखील शरणांगत आहे. अर्जुनाच्या कृपेने खरं तर आपल्याला हा योग प्राप्त झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आयशा शरणांगता शरण. बघा, त्या ठिकाणी अर्जुन हा शरणांगत आहे. आणि त्या शरणांगत अर्जुनाला भगवंत हा विषय सांगतात. आणि नवे नवे त्या अर्जुनाच्या कृपेने, अर्जुनाच्या माध्यमातून अर्जुन एक माध्यम बनवलंय. खरं तर हा विषय काका आपल्याला सांगितलं. ठीक आहे. आणि म्हणून आयशा शरणांगता शरण, पार्था मीची किंवा मीची एक. बघा, असा जो कोणी शरणांगत आहे, असा जो कोणी शरण येणारा आहे, त्याला पार्था मीची एक आहे. कारण मी सोडून दुसरं कोण नाही. कारण याच अध्यायामध्ये याच वरती काही बघा भगवंतांनी सांगितलं, कारण मी आहे, कारण माझ्याशिवाय कोण नाही. तुला माझ्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. कारण माझी ताकद काय ताकद आहे? पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते पाहावी, हे आज्ञा माझी. बघा, समुद्राने रेखा ओलांडू नये हे आज्ञा, ही माझी आज्ञा आहे. म्या बोलविला बोलवे तू बोले, म्या चालविला सूर्य चाले,
या हलविला प्राण आले जगात चाळता मीची एक. बघा मी ऐसा जो समजतो तो मी जगाचा नातू आणि गगन ऐसा साक्षी तोही मीची. हे अर्जुना, माझ्या सत्तेशिवाय या जगात काहीच नाही. समुद्राने रेखा ओलांडू नये अशी आज्ञा मी समुद्राला केली आहे. कारण मी जर त्याने जर माझी आज्ञा मानली नाही तर सर्व मानव जातीमध्ये पाणी होईल. म्हणून मी त्याला आज्ञा केलेली आहे की बाबा तू रेखा ओलांडू नको. कारण की मी जर बोललं तरच वेद बोलतो. अशा आशयाचं या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि म्हणून ऐशा शरणांगता शरण पार्था मी पार्था, त्याला मी सोडून दुसरं कोणी नाही. आणि आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्याला भगवंत सोडून दुसरं कोणी नाही. सगळ्या शेवटचा भावार्थ हाच होतो. आणि म्हणून आपल्याला शरण जायचं बघा. आणि म्हणून अशा पद्धतीनं आळंदी निवासी असणारे ज्ञानियांचे राजे, महावैष्णव असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावार्थ दीपिका या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 9 288 क्रमांकाची ओवी आणि त्या ओवीचं प्रतिपादन माऊली ज्ञानोबा आहे. जो माझ होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण ऐशा शरणांगता शरण मीची एकू. या पद्धतीचा हा थोडक्यात विषय मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे प्रवचन नाहीये, मी आधी सांगितलं होतं प्रस्तावनेपर प्रवचन आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की ही माझी वेळही संपली आणि भांडवलही कदाचित संपलंय. कारण की आपल्याला माहिती आहे की बँकेत जेवढे पैसे असतात तेवढेच निघतात. तुमच्या बँकेत तुमच्या बँकेत 500 रुपये असतील आणि तुम्ही जर 50,000 आकडा एटीएम मध्ये टाकला तर ते म्हणतात तुम्हाला आता बूट मारण्याची गरज आहे. आणि म्हणून कदाचित माझा वेळही संपलाय आणि माझं भांडवलही संपलंय. म्हणून तुम्हा सर्व मायबाप खरं पाहायला गेलं तर हे प्रवचन काही नियोजित नव्हतं, परंतु त्याची गरजही नव्हती. परंतु मंडळाने एक काम खरं त्या माध्यमातून माझ्याकडे दिलं होतं. जसं मंडप बांधणे एक काम आहे, पंगत वाटणे एक काम आहे आणि या धर्मकार्यातले प्रत्येक गोष्ट एक छोटं छोटं काम आहे. तसं हे मी जे बोलतो हे एक कामच आहे. आणि म्हणून मंडळाने एक या ठिकाणी मला थोडंसं काम दिलं होतं आणि ते काम या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून झालेली सेवा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. बघा तुम्हाला पटो अगर न पटो, काय तुम्हाला पटो अगर न पटो, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी तव दुबळाची तसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की बालक बुबडा बोले. बघा मी बाबा नेहमी म्हणायचे बघा शेवट सगळं कुठलंही कीर्तन संपलं बाबा म्हणायचे बघा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. बघा हे म्हणत नव्हते, हे तुम्हाला मोठेपणा देण्यासाठी म्हणत नव्हते, तर खरोखर त्या माध्यमातून बाबांचा तो अनुभव होता की खरोखर तुम्ही सर्वजण असणारे बाबांसाठी महेशाच्या मूर्तीच होता. म्हणून बाबा काय फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा तुम्हाला मोठेपण देण्यासाठी ते म्हणत नव्हते. आणि म्हणून त्या माध्यमातून मीही तेच म्हणेल की तुम्हाला पटवा करणं पटो, पण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आणि तुम्ही खरोखर महेशाच्या मूर्ती आहात. आणि म्हणून या वेड्या वाकड्याचं तुम्ही या ठिकाणी ऐकून घेतलं. म्हणून तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संत वृंद, मायवृंद, देववृंद असणाऱ्या वडीलधारी मंडळी, गावातील वरिष्ठ मंडळी, गावातील असणारे आमचे हरिभक्त परमवीर महाराज असतील, त्यानंतर बाहेरून आलेल्या आव्हाड महाराज असतील, आपल्या गावचे पोलीस पाटील असतील, या सर्वांचे खरं तर जन्म मी आपण करतो. आणि तुम्हाला सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो की तुम्ही माझं ऐकलं. आणि झालेली सेवा या ठिकाणी मी समर्पित करतो. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सच्चिदानंद गुलाब बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. संत